तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. आता काय करता, येड्याचा बाजार. कशातही पैसे चांगले बसून लोक जेवत होते, आला किडा उभ्यानं जेवायला. तू लय श्रीमंत तर तोंडानं खायचं बंद कर ना. एक लय पैसे ना, हलकट नाही तर. आणि ते वरहडणं आला, एक ताटली हातात घेत भात, कान फटली. एकाला भातच सापडला, ते ताटलीच घेऊन गेली. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं तुझ्या बापाचं? आता गुलाबजांबू असा नाही राहिला. अरे काय तुझ्या बापाचं गेलतं का काय होता ना चांगला गोल, टपा टपा म्हातारी तोंडात टाकायची. गुतला म्हातारीच्या नागपुडीत, मेला म्हातारा. काय गरज काय होती पण. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक एकत्र. राजा राणी, राजा एवढा, एवढी राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. थोडा दम घे, थोडा दम घे. तर त्याची पार कॅपॅसिटी संपली. थांब मोकळा बस, थोडा मोकळा बस. दम खोंडला त्याचा. ते मोकळा होय, मोकळा होय. हा, त्याला हसून हसून तो डोळे त्याचे काही झाले. मोकळा बस. काय का मी आहे ना, मिठाला. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील आशीर्वाद तर जाऊ द्या, तो येडेपणाची. आशीर्वाद द्यायला भ्या वाटत होता. लग्नातले 7 लग्न जुने आहेत. आता एक नवीन पद्धत आली. मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलं आता, गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो आता 100ला झालाय. त्याच्या माग खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग 2-4 मेकअप केलेल्या पोरी. इतकी मेकअप. लग्न कलवरी, नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबरवत नाही, पुळ्या बिळ्या काढून टाकणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे, आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं, पूर्ण केस मोकळे करायचे, ते धुवून बिवून घ्यायचे, केस स्वच्छ करायचे, आणि मग त्याची सेटिंग करायची. 3 टप्प्यात सेटिंग असतं. इथं पहिला सेटिंग असं इथं एक फुगा करायचा. हा भाग इकडं खाली दाबायचा, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे, ही बाजू अशी पुरगळून घ्यायची, आणि एक बट मोकळी सोडायची. ती बोलताना वाटावर आली पाहिजे. याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. आता काय माहिती उडवलं घोड्यानं नवरदेव. आणि मग त्याच्यापुढे तो बँडवाला इको द्या. बाहर फूल बरसा बरोबर आहे का?
लॉन्स मध्ये एकदम शांतता. प्रेत पेटवायचे आता. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया. जमलं की नाही पोरांनो? मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का?